तर मंडळी, असं एक ठिकाण आहे जिथे एका रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये आहे. खिशात फक्त 1000 रुपये ठेवा आणि परदेशात मनसोक्त फिरा. पर्यटन हा अनेकांचा आवडीचा विषय आहे. परदेशात फिरण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण महागाई, तिकिटांचे वाढते दर आणि राहण्याच्या खर्चांमुळे अनेक जणांचं परदेशात फिरण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जातं. पण आता अजिबात काळजी करायची गरज नाहीये. काही देश असे आहेत जिथे भारतीय रुपया तगडा आहे आणि तुम्ही कमी खर्चात परदेशात फिरण्याचा आनंद घेऊ शकता. कसं ते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. भारतातील वाढत्या महागाईमुळे पर्यटन देखील महाग झाले आहे. पण काही देश असे आहेत जिथे 1 रुपया जास्त महाग आहे आणि खर्च खूपच कमी. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. भारताचे 100 रुपये म्हणजे नेपाळचे 160 रुपये. त्यामुळे नेपाळमध्ये फिरणं बजेटमध्ये झालं आहे. या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन हा परफेक्ट आहे. जाणून घेऊया कंबोडिया संस्कृती आणि स्वस्त प्रवास याबद्दल. तुम्हाला इथे भारतीय 1 रुपया म्हणजे 50 कंबोडियन रियाल इतके खर्च करता येतील. तेथील संस्कृती, मंदिरं आणि ऐतिहासिक ठिकाणं आकर्षणाचे केंद्र आहेत. व्हिएतनाम हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. इथे भारतीय 1 रुपयाची किंमत तब्बल 300 व्हिएतनामी डॉंग इतकी आहे. त्यामुळे तुम्ही कमी खर्चात हा सुंदर देश फिरू शकता. व्हिएतनाममध्ये राहणीमानाचा खर्च भारतापेक्षा खूपच कमी आहे. हॉटेल, स्ट्रीट फूड आणि ट्रान्सपोर्ट हे सर्व परवडणारे आहे. फक्त 200-500 रुपयांच्या नोटांमध्ये तुम्ही व्हिएतनामसारखा सुंदर देश फिरू शकता. इतका स्वस्त प्रवास कुठेच नाही. येथील संस्कृती, निसर्ग सौंदर्य हे फोटोग्राफीसाठी अप्रतिम पार्श्वभूमी देते.